नमस्कार मित्रांनो, मी धीरज अंकुशकर. ओरिजिनल मतदान कार्ड ज्याला आपण वोटर आय डी कार्ड असं सुद्धा म्हणतो, तर तेच मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मग ते नवीन मतदान कार्ड असो किंवा जुनं, दोन्ही जे आहे ते आपण डाउनलोड करू शकतो. आणि ज्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आहे त्यांना काय करायचं आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती व अपडेट्स या चॅनलच्या माध्यमातून नेहमी मिळत राहील. चला तर मग पाहूया की ओरिजिनल मतदान कार्ड मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने डाउनलोड करायचं. व्हिडिओ सुरू करूया. तर ओरिजिनल मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम NVSP पोर्टलवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट या ठिकाणी असणं गरजेचं आहे. नसेल अकाउंट तर तुम्ही डोंट हॅव अकाउंट इथे क्लिक करून तुमचं नवीन अकाउंट जे आहे ते क्रिएट करू शकता. सिंपलमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून जे आहे ते पासवर्ड एक तयार करायचा आहे आणि तुमचं अकाउंट तयार होऊन जाईल. अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही युजर नेम आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो तुम्ही पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड टाकून या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी लॉग इन करून घेऊया. सक्सेसफुल लॉग इन झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही तुमच्यासमोर अशा पद्धतीचे तुम्हाला ऑप्शन दिसतील. डाव्या साईडला या ठिकाणी नवीन वोटर कार्ड काढायचं असेल, त्यानंतर आधार कार्ड लिंक करायचं असेल, त्यानंतर रिप्लेसमेंट आणि डाउनलोड शेवटी एक ऑप्शन दिलेला आहे आणि मधात सुद्धा एक ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इपिक डाउनलोड या ग्रीन कलरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डाउनलोड इलेक्ट्रॉनिक कॉपी ऑफ इपिक, तर इथून तुम्ही जी काही डाउनलोड PDF आहे ते करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा वोटर आय डी नंबर माहीत असणं गरजेचं आहे. नसेल माहीत तर तुम्हाला ते शोधावं लागेल. तर आता आपल्याला या ठिकाणी इपिक नंबर टाकायचा आहे, वोटर आय डी नंबर, आणि त्यानंतर तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे. आपण या ठिकाणी वोटर आय डी नंबर टाकूया. त्यानंतर राज्य सिलेक्ट केलेलं आहे आपण. राज्य सिलेक्ट केल्यानंतर सर्च या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. पाहू शकता याला मोबाईल क्रमांक लिंक आहे या मतदान कार्डला, परंतु हे नंबर युनिक नसल्यामुळे आपण जे आहे ते हे मतदान कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकत नाही. तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे तर पाहू शकता खाली या ठिकाणी दिलेलं आहे. तर यासाठी तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे ते अपडेट करायचा आहे. अपडेट केल्यानंतर जो तुमच्याकडे युनिक मोबाईल नंबर असेल, कोणत्याही मतदान कार्डला दुसरं लिंक नसेल, तो मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला फॉर्म नंबर 8 भरायचा आहे. फॉर्म नंबर 8 कशा पद्धतीने भरायचा यावरती आपण अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल व्हिडिओ तर पाहून घ्या. तरच तुम्हाला जे आहे ते हे मतदान कार्ड जे आहे ते डाउनलोड करता येणार आहे. तर आता आपण जे काही मतदान कार्ड आहे ते दुसरं या ठिकाणी मतदान कार्ड नंबर टाकून घेऊया. तर आता मी माझा या ठिकाणी नंबर टाकतो. माझ्या मतदान कार्डलासुद्धा मोबाईल नंबर अगोदर लिंक नव्हता, तर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. तर मी या ठिकाणी फॉर्म नंबर 8 भरलेला आहे. त्यानंतर फॉर्म नंबर 8 भरल्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर तुमच्या जो काही तुम्ही अर्ज केलेला आहे फॉर्म नंबर 8साठी मोबाईल नंबर अपडेटसाठी, ते तुम्हाला 10 ते 12 दिवसानंतर तुमच्या मतदान कार्डला मोबाईल नंबर जे आहे ते लिंक होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला स्टेटस दाखवतो मी. ट्रॅक स्टेटस पाहू शकता तुम्ही. फॉर्म नंबर 8 भरला होता मी. माझ्या मतदान कार्डलासुद्धा जे आहे ते मोबाईल नंबर लिंक नव्हता. तर पाहू शकता 26 ऑक्टोबर 2022 रोजी अर्ज केला होता. फॉर्म नंबर 8 पाहू शकता. त्यानंतर 27 सप्टेंबर 2022ला BLO अपॉइंट झालेला आहे आणि त्यानंतर 7 ऑक्टोबर 2022ला. तर 10 ते 12 दिवसामध्ये जे आहे तुमच्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक होणार आहे. तुमच्यासुद्धा मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही सुद्धा हे फॉर्म नंबर 8 भरून घ्या. व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे आणि नंतरच तुम्हाला जे आहे ते मतदान कार्ड डाउनलोड करता येणार आहे. तर हे याचं सोल्युशन होतं. ज्यांच्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आहे त्यांच्यासाठी हे सोल्युशन होतं. तर आता आपण या ठिकाणी माझ्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक झालेला आहे. तर आता या ठिकाणी मी इपिक नंबर टाकतो. जे काही तुमचा वोटर आय डी नंबर असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. मोबाईल नंबर, त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला एक मेसेज येणार आहे जी तुमच्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल. पाहू शकता या ठिकाणी वोटर आय डी नंबर टाकायचा. त्यानंतर राज्य सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुमची जे काही मतदान कार्डची डिटेल आहे ते दाखवण्यात येईल. जसं की तुमचा इपिक नंबर असेल, तुमचं नाव असेल, रिलेटिव्ह नेम, राज्य, त्यानंतर विधानसभा क्षेत्र आणि मोबाईल नंबरची शेवटचे 4 अंक दाखवण्यात येईल. युनिक मोबाईल नंबर असेल तर त्यावरती OTP जाणार आहे. युनिक मोबाईल नंबर नसेल तर तुमच्या मोबाईलवरती OTP जाणार नाही आणि तुम्ही जे आहे ते PDF डाउनलोड करू शकणार नाही आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर युनिक नंबर आहे आपला लिंक केलेला. पाहू शकता मी अर्ज केला होता त्याच्यामुळे आता हे युनिक नंबर लिंक झालेला आहे. त्याच्यामुळे इथे एक सेंड OTPचा ऑप्शन आलेला आहे. तर या सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जो काही लिंक आहे मोबाईल नंबर त्या मोबाईलवरती OTP पाठवण्यात येईल NVSP तर्फे, पोर्टलतर्फे. तो आलेला OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर आता आपण या ठिकाणी OTP व्हेरीफाय करून घेऊया.
तर OTP टाकणं झालेलं आहे, पाहू शकता. त्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर पाहू शकता तुम्ही OTP व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुल अशा पद्धतीचा तुमच्यासमोर मेसेज दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी जे काही कॅप्चा दिलेला आहे ते तुम्हाला कॅप्चा जे आहे ते या ठिकाणी व्यवस्थित टाकायचं आहे आणि डाउनलोड ई-पिक या ग्रीन कलरच्या हिरव्या रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक करसाल त्यानंतर तुमच्या जे काही लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल, तुम्ही हे प्रोसेस मोबाईलमधून सुद्धा करू शकता. तर जसं तुम्ही क्लिक करसाल त्यावरती ते PDF जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉपी. तर हेच तुम्ही जे आहे ते कोणत्याही ठिकाणी जे आहे ते हे इलेक्ट्रॉनिक कॉपी वापरू शकता. त्यानंतर त्याला आधार कार्ड स्वरूपामध्ये तुम्ही लहान बनवून स्मार्ट कार्डसारखं बनवून सुद्धा त्याचा जे आहे ते वापर तुम्ही करू शकता. त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन युअर ई-पिक फॉर द ई-पिक नंबर हॅज बीन सक्सेसफुल जनरेटेड अशा पद्धतीचा सुद्धा तुम्हाला मेसेज येणार आहे. तर हे PDF जे आहे तुम्ही पाहू शकता, आपली सक्सेसफुल PDF डाउनलोड झालेली आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या मतदान कार्डला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर फॉर्म नंबर 8 भरून घ्या. युनिक मोबाईल नंबर लिंक करून घ्या. नंतरच तुम्ही जे आहे ते ई-पिक जे आहे ते डाउनलोड करू शकणार आहात. हे गोष्ट तुम्हाला महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपलं जे काही मतदान कार्ड आहे ते फायनली डाउनलोड झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण मतदान कार्ड ओरिजिनल मोबाईलमध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. काही अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.